आज सुट्टीचा दिवस आहे. तसं तर एकदम असं आनंदी असलं पाहिजे, पण आम्हाला टेन्शन आलंय. हे बघा. तसं टेन्शन घेण्यासारखंच झालंय. आपण जे उलवेत घर घेतलंय त्याच्या पोझिशनला अजून खूप वेळ आहे. 1-1.5 वर्ष वेळ आहे त्याच्या पोझिशनला. पण आता झालंय असं की आम्हाला आता हे जे घर राहतोय आम्ही हे खाली करावं लागणार आहे. कारण हे सांगेल काय कारण आहे ते. वैतागलोय आता. कारण आम्ही जिथे रेंटने राहत होतो ना, तो फ्लॅट त्यांनी सेल केलाय आणि आता ज्यांनी तो घेतलाय त्यांना इथे राहायला यायचंय. त्यांना इकडे राहायला यायचंय, त्यामुळे साहजिकच आहे आम्हाला खाली करावं लागेल आता हे. आणि टेन्शन याचं नाही की आम्हाला दुसरीकडे आता शोधाशोध करावं लागेल, याचं टेन्शन नाहीये. कुठं ना कुठं मिळून जाईल. हा, टेन्शन याचं आहे की एवढं सगळं सामान सगळं उचलायचं, सगळं जिकडे तिकडे परत लावायचं. एकतर कोपर खेरण्यावरून आम्ही इकडे शिफ्ट झालो होतो, तर महिनाभर जवळपास महिनाभर मला आजारी पडल्यासारखं वाटत होतं. आणि असं ठरवलेलं की आता परत शिफ्टिंग नाही करायची, डायरेक्ट इथून आपल्या नवीन घरीच जायचं असं आम्ही ठरवलं होतं. पण आता झालंय असं की आता हे सगळं गुंडाळायचं, हे सगळं उचलायचं, पुन्हा तिकडे नेऊन लावायचं आणि परत 1-1.5 वर्षानंतर परत चेंज करायचं, परत नवीन घरी आपल्या चेंज करायचं. तर म्हणजे हे फारच त्रासदायक असं काम झालेलं आहे मित्र. आधीच सर्दीने वगैरे माझं आहे ना डोकं वगैरे दुखतंय, आणि त्यात हे असं समजल्यानंतर तर थोडंसं अजूनच दुखायला लागलेलं आहे. आणि शॉर्ट नोटीसवरच आहे, म्हणजे महिनाभरात. तसं शॉर्ट नाही म्हणता येणार, महिनाभर आहे. महिनाभर बघा म्हणले, इकडे तिकडं शोधा तुम्ही, कारण त्यांना पण ह्या घराचं काम वगैरे करायचं. साहजिकच आहे. आता त्यांना पण वाटतंय की आपण आता स्वतःचं घर घेतलं तर कोणालाही वाटतं ना की आपण तिथेच जाऊन राहावं. मेन विषय काय झाला माहिती आहे का, आता हिचं लय कन्फ्युजन होणार आहे. नेमकं घर कोणतं आहे आपलं. एक तर कोपर खेरण्याचं घर, त्याच्यानंतर दुसरं आम्ही इकडं आलो, त्याच्यानंतर तळोजाला आपलं अजून एक घर आहे, आणि आता आपण जे नवीन घेतलंय ते तर होईल समजा. परत मध्येच आपण गावी जातो, मध्येच ती आईकडे जाते. आता मध्येच आता हे दुसरं घर बघणार, तर हिला कन्फ्युजन आहे की नेमकं आपलं घर कोणतं आहे. असं आहे. सहसा आम्ही जास्त रेंटने वगैरे असं राहिलेलं नाहीये, पहिल्यांदाच राहिलो. पहिल्यांदाच आम्ही इकडे आलो. हिचे आजी आजोबा गावी गेले, मग आम्ही इकडे शिफ्ट झालो हिच्यामुळं. आणि आता विषय असा आहे की पुन्हा शिफ्ट ही कारणीभूत आहे सगळ्याला. ही हे कारण आहे सगळ्या शिफ्टिंगचं कारण हे आहे. चला मित्र, आपलं नवीन घराचं बांधकाम कुठपर्यंत आलंय ना हे पाहून येतो मी आता. ते रोज जाऊन बघितलं ना की एक वीट टाकली, दुसरी वीट टाकली, तरी ते काय लवकर होणार नाहीये. त्याला जेवढा वेळ लागायचा तेवढा लागणारच आहे. बघूया चला. हो, चला तर आपलं घराचं बांधकाम कुठपर्यंत आलंय ते बघून घेऊयात. इकडे घर घेण्याचा माझा निर्णय आहे ना 100% चांगला निघलेला आहे. कारण काय माहिती आहे का, घराची जी भाडेवाढ आहे ना इकडे 50% वाढलेली आहे. जसं विमानतळाचं उद्घाटन झालं तसं घराची भाडेवाढ 50% वाढलेली आहे. म्हणजे 10,000 भाडं असेल तर आता ते 15,000 झालेलं आहे. आता 1 वर्ष मला कसं तरी काढायचं आहे इकडं आपलं घर होईपर्यंत. ते खाली असं बेसमेंटचं काम झालेलं आहे बघा, त्याच्यावरती स्लॅब देखील टाकलेला आहे. आता हे पिलर उभे करून आहे ना, आता याच्यानंतर असे 7 माळे तयार करतील. ती जी समोरची बिल्डिंग आहे ना त्याच्या देखील वरती जाणार आहे. खरं तर रेडी टू मूवच बघणार होतो आम्ही, पण मनासारखं मिळतच नव्हतं. उगाच आपण 40-50 लाख रुपये देणार आणि आपल्या मनासारखं नाही मिळणार, मग त्याच्यात काय अर्थच नाही. म्हणून असं अंडर कन्स्ट्रक्शन बघावं लागलं आहे. काय करणार, बघावं लागेल आता थोडीशी 1-1.5 वर्ष वाट. सर्दीमुळं काय झालं आहे माहिती आहे का, ही एक साईडची जी भुवई आहे ना आणि डोकं हे दुखतं आहे. चला गोळी वगैरे घेतो. आता जवळपास येणाऱ्या सुट्ट्या आहेत ना आमच्या अशाच जाणार आहेत. कुठंतरी रेंटने घर वगैरे आहे का, मिळते का ते बघावं लागेल. मनासारखं मिळते का ते बघावं लागेल. आपल्या बजेटमध्ये मिळते का ते बघावं लागेल. आणि
पुन्हा आपलं मग सामान वगैरे पॅकिंग वगैरे करावं लागणार आहे. त्यामुळं म्हणलं चला जरा आज मूवी वगैरे बघून घेऊया, कारण नंतर तर काही वेळच भेटणार नाही आता आम्हाला. हे बघा, अशा तऱ्हेने आम्ही आता घरी थिएटर तयार करणार आहे. हे बघा. काय काय तिला वाटलं पिक्चर असा थिएटरमध्ये जाऊन बघायचा आहे की काय. अगं इथंच बघायचं आहे आपण. हे बघ, हे थिएटर लावलंय बघ इथे आपण. हे बघ, अरे बापरे, हे कुठे पेनड्राइव्ह. हे बघ आता इथे दिसणार आहे पिक्चर. बघ आता इथं पिक्चर दिसणार आहे. कशाला एवढ्या लांब जायचं ग आपण. शिखर देवायले काय वेळ. काय बघू नाही देणार, शांत बस. बघ आता इथं पिक्चर चालू होणार आहे, शांत बस तू. बघू दे ना. थिएटर मध्ये जायचं म्हणते ती, असं मॉर्निंग. आता आपल्याला दुसरं घर बघायचं आहे. हे घर आहे ना, हे ज्यांचं घर आहे ना, ते म्हणले तुम्ही आता दुसरीकडे राहायला जा. आता आपल्याला परत दुसरं घर बघायचं आहे. कसं करायचं सांग आता तू. कसं असतं मित्रो, आपण एखाद्या घरात आहे ना कम्फर्टेबल होऊन जातो. त्या घराची प्रत्येक जागा आहे ना, ती थोडीशी आपल्याला काय म्हणतात त्याला, एक ओळखीची होऊन जाते. आणि आता परत ते घर चेंज करायचं म्हटलं ना, लय कस तरी वाटतं नाही का. पुन्हा नवीन घरी जायचं, पुन्हा सगळा सेटअप, मग तिथं झोप लागायला जवळपास आठवडा जातो. नाही तर नवीन जागेवर आपल्याला झोप नाही लागत लगेच नाही का. आता बघावं लागेल कसं जमतंय, काय होतंय. विचार करूनच कंटाळा येतो. उठवतच नाहीये काय करायला. हा ना, एकदम असं ऍक्सेप्टच होत नाही अजून. हिला काय देणं घेणं नाही तिला. तिला माहीतच नाही आता काय समोर त्रास आहे काय. तिला काय खायचं झोपायचं. मला तर नुसतं असंच बसू वाटतंय माहिती आहे काय. असा गालावर हात ठेवा आणि असं शांत बसून राहू. हे बघा येडं आमचं येडं. धाडी, अरे पप्पाची धाडी वाढलेली. सोड सोड सोड, तशी ओढू नको आईला. हे बघा आम्हाला किती टेन्शन आलंय बघा. बघा किती टेन्शन आलंय. कसं तोंड दाखव करून, बघू कसं तोंड करून दाखव टेन्शन आलेलं ते बघा. काय करायचं आता सांगा तुम्ही. एवढं टेन्शन आलं. अजून बघू, अजून थोडंसं टेन्शन आणून दाखव, अजून टेन्शन आणून दाखव. हे बघा, अगं बाई. अरे आम्ही ना असं रस्त्यानं चालताना पण वर बघत जातो कुठली रूम खाली दिसत का. ज्याच्या इथे काय ना दिसणार त्या हॉस्पिटलला जाऊन विचारायचं रूम खाली आहे का. पण काल पचका झाला, तो बोलला नाही तिथले गावाला गेले. हा ना. काय करणार आता. असंच चाललंय. आम्ही असं रस्त्याने चालताना असं बघतो, इथून बाहेर आलं की बघतो कुठली खाली दिसते का. कसं आहे ना, आपल्याला इथं आसपासचीच हवी आहे. कारण चिवताईची आजी जी आहे, म्हणजे हिची आई वगैरे, त्या इकडेच राहतात जवळ. म्हटलं इथंच सध्या जवळपास बघूयात, जेणेकरून कसं हिला लगेच तिथं सोडता येतं ना आम्हाला. त्यामुळं आम्ही आजूबाजूच्या बघतो, कुठं रिकामी असली तर विचारतो आम्ही तिकडे. कारण कसं ऑनलाईन झालं, .com झालं किंवा असं ते एजंटद्वारे आपल्याला इथल्या नाही मिळत आहेत, त्या लांब लांबच्या मिळत आहेत असं आहे. इथे एजंट शिवाय काय बोलणंच नाहीये. एजंट शिवाय इथं विषयच नाही. कारण सर्वजण इन्व्हेस्टर आहेत, त्यांनी इकडे घेऊन ठेवलेले आहेत आणि त्यांना काही इकडे लक्ष घालता येत नाही. म्हणून त्यांनी एजंटजवळ चावी देऊन ठेवलेली असते की बाबा आम्हाला भाडेकरू पाहून द्या असं. तर अवघड आहे सध्या परिस्थिती. बघूया, थोड्या दिवसात तुम्हाला आम्ही नवीन घरी शिफ्ट झालेलो दिसू आणि पुन्हा थोड्या दिवसात आम्ही आपल्या स्वतःच्या घरी शिफ्ट झालेलो दिसू. स्वतःच्या घरी जाईपर्यंत त्रासच आहे. हिचं बघा काहीतरी खोडीची चाललंय. बबू असं रागवून दाखव बरं, रागवून दाखव. बबूला राग आलाय आता, रागवून दाखव. हा, टेन्शन कसं येतं बबूला. अरे बाप, कधी नव्हे तो आमचा एकदम असा आनंदाने अभ्यास चाललाय बरं का. कलर करायचा आहे ना. अच्छा. कलर करायला आवडतं. तरी म्हटलं एवढा कसा मन लावून अभ्यास चाललाय. हे असं काहीतरी अंडुगुंडू असलं ना
की आम्हाला खूप आवडतं बरं का. किती हुशार आहे बघितलं आमचे बब्बू. तिचं तिलाच हसायला येते. किती हुशार आहे बघा आमचे बब्बू. बापरे, खूपच हुशार आहे हा. बघा कशी अभ्यास करते. मित्रो, मी काय तिचा सहसा जास्त अभ्यास घेत नाही. तिच्या मनाला जर वाटलं की आपण थोडासा अभ्यास करावा तर ती तिच्या मनाने करते. आम्ही काही तिला सहसा फोर्स करतच नाही की अभ्यास कर. फक्त कसं आहे, ते शाळेच्या ग्रुपवरती आलं ना की शिवांजलीचा होमवर्क बाकी आहे, ते नावं येतात ना कोणाकोणाचा होमवर्क बाकी आहे, तेव्हाच आम्ही तिला सांगतो, बाळा तुझा होमवर्क राहिला आहे तेवढा कर. नाहीतर मी काय असं फोर्स करत नाही. आत्ता तर 4 वर्षाची होईल ती, तिला काय आपण अभ्यासाला फोर्स करावा. तिच्या मनास येईल तेव्हा करू द्या, नाही का. बळजबरी करण्यात काय अर्थ नाही. ती जशी पालकांची रेस चालते ना की बाबा तुमची मुलगी पहिली आली तर माझी पण मुलगी पहिली यायला पाहिजे, नाही का. शेजारी पाजारी जे आपले राहतात त्यांची अशीच कॉम्पिटिशन चालते, म्हणजे मुलांची वेगळी आणि पालकांची वेगळी. तर तसल्या कॉम्पिटिशनमध्ये सहसा पडूच नाही. जसं आपल्या मुलाबाळाला वाटतं आहे अभ्यास करावं, खेळावं, तसं त्यांना खेळून द्यायचं. फक्त आता थोडेसे मोठे झाल्यानंतर थोडंसं लक्ष द्यायचं की बाबा कर म्हणून असं. मित्र, तुम्ही तांदळाची भाकरी आणि बेसन खाल्लेलं कधी बघितलं आहे का कोणाला? तर आज आम्ही तांदळाची भाकरी आणि बेसन खाणार आहे. त्याचं कारण असं आहे की आमचं बाजरीचं पीठ संपलं आहे. त्यामुळं आम्ही अशी तांदळाची भाकरी बनवतो आहे आता. माझे बरेचसे मित्र म्हणतात, काय सारखा घरीच बसतो रे, हां बायका मुलांसोबत खेळत असतो, थोडासा बाहेर येत जा, फिरायला येत जा. तर त्यांचं देखील बरोबर आहे, थोडंसं बाहेर वगैरे गेलं पाहिजे, मित्रांमध्ये मिसळलं पाहिजे. पण मला कसं वाटतं माहिती आहे का, आपल्याकडे ना खूपच कमी वेळ आहे, खूप म्हणजे खूपच कमी वेळ आहे. आणि त्यातला अर्ध्यापेक्षा जास्त वेळ आपला ऑफिसमध्येच जातो. मग आपण ह्या आपल्या फॅमिलीसोबत जास्त वेळ नसतोच, नाही का. आणि कसं आहे, ह्याच जन्मामध्ये हे आपल्यासोबत आहेत. म्हणजे आता ही छोटीशी चिवताई आहे, ती ह्याच जन्मात माझ्यासोबत असणार आहे. जी बायको आहे ती ह्याच जन्मात सोबत असणार आहे. पुढच्या जन्मामध्ये आपण कोणाचे आईवडील असू, आपण कोणाच्या पोटी जन्म घेऊ, सांगताच येत नाही, नाही का. त्यामुळं ह्या जन्मासोबत हे जे आपल्यासोबत आलेले आहेत, तर यांच्यासोबत आपण जास्तीत जास्त वेळ घालवला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळं मी सहसा आहे ना बाहेर वगैरे सहसा मी जातच नाही. कधीतरी जातो समजा, पण असं टाळतोच मी सहसा. जास्तीत जास्त वेळ मी फॅमिलीसोबत घालवण्याचा प्रयत्न करतो. बरं, आपला हा छोटासा व्हिडिओ आवडल्यावर काय करायचं बाळा? लाईक करा, सबस्क्राईब करा.